आज माझं पिल्लू माझ्याजवळ आलं आणि मला म्हणते, आई मला न्यामा दे ना खायला. आता जर न्यामा शोधायला गेले डब्यात, पण डबा पूर्ण रिकामा, त्यात दुसरंच साबण, इकडं भरणंही रिकामे. तर तो गेला रुसून. तोवर माझी नजर पडली ह्या पाकिटांवर. हे मका पोह्याचे पाकिट आहे. तर म्हणलं चला आज बनवू काहीतरी त्यासाठी खायला. तर डाळही होतं घरात आणि शेंगदाणे बघायला गेली तर शेंगदाण्याची भरणी रिकामी. आता म्हणलं शेंगदाणे फोडण्यापासून सुरुवात करावी लागते काय कोणास ठाऊक. मग भरणी ठेवली जागेवर, टोप घेतला आणि त्यात घेतल्या शेंगा. आता करा म्हणजे सुरुवात शेंगा फोडायला. शेंगा खाली ओतून लागले शेंगा फोडायला. शेंगा फोडायला चालू केलं आणि खूप वेळ गेला शेंगा फोडण्यात. शेंगा फोडल्या आणि त्यानंतर त्याही चाळून वगैरे घेतला. शेंगा फोडल्यानंतर कचरा पडतो ना, त्यामुळे चाळून घेतला. चाळून घेऊन मग तेल तापायला ठेवलं होतं ना मी. तेल तापायला ठेवल्यानंतर मग मी आपली गव्हाची चाळण असते गहू चाळण्याची, ते चाळून घेतले आणि त्यात मका पोहे टाकून चाळून घेतले. मका पोहे चाळून घ्यायचे त्यात कचरा वगैरे असतो आणि चाळून घेतल्यानंतर त्यातला कचरा वगैरे बाहेर काढला मी आणि तेलही बऱ्यापैकी तापलं होतं. तेल नॉर्मल होतं, त्यात शेंगदाणे टाकले. खूप गरम तेलात टाकायचे नाही तर वरतून करपतात आणि आतून तसेच कच्चे राहतात. तर शेंगदाणे पोट फुटेपर्यंत मी तळून घेतले. शेंगदाणे हे बघा असे तळून घेतले आणि शेंगदाणे तळून झाल्यानंतर मग मी तेच नॉर्मल जे तेल होतं ना, त्यातच मी डाळं पण टाकलं तळायला. डाळंही मी थोडंसं हलकं रंग गडद होईपर्यंत तळून घेतलं. डाळ काढल्यानंतर मी तेल अजून गरम होण्यासाठी फास्ट गॅस केला आणि साखर दळून घ्यायला लागले. साखरेत मी 1 वाटी साखर आणि चवीनुसार मीठ घेतलं आणि ही अशी पूड करून घेतली. त्यानंतर गॅस फास्ट करून मी असं मका पोहे व्यवस्थित तळून वगैरे घेतल्या. मका पोहे फास्ट गॅसवर तळायचे म्हणजे फुलल्या जातात आणि जास्त पण तेल घ्यायचं, त्यात फुलल्या जातात चांगल्यापैकी. तळून झाल्यानंतर मी त्यात मका पोहे खूपच झाले ते तळून मग मी त्यातले काढून ठेवले बाजूला. त्यांना म्हणलं लहान आपण त्याचा चिवडा करू. एवढं पिशवी भरून मी ठेवली बाजूला आणि ह्यात जी मी साखर बारीक केली होती ना ते टाकली आणि असे हलत ते मिक्स करून घेतलं. तुम्ही ह्यात चटणी टाकू शकता. मी लहान लेकरं खायचे म्हणून चटणी टाकली नाही. खोबरं कढीपत्ता सगळं असतं पण घरात अवेलेबल नव्हतं, त्यामुळे होतं तेवढं तर करून घेतलं. आता हा सगळं झालेलं पसारा मी आवडते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.